बालपणीचा काळ सुखाचा, हाती बोल खुदखुद्या भाताचा. हा बोल आता रिकामा आहे पण लवकरच भरणार आहे. तर नमस्कार मंडळी, सगळ्यांचं आपल्या चॅनल वरती खूप खूप मनापासून स्वागत. आजची रेसिपी आहे पारंपरिक खमंग मेथकुटाची, ती पण आईच्या हातची. आईचं मेथकूट फार सुंदर व्हायचं. मी शाळेत असताना बाहेर हुंदडून जेव्हा घरी यायची आणि बुक बुक करायची तेव्हा आई असं पटकन आम्हाला खुदखुद्या भात करून द्यायची, पण त्यासाठी मेथकूट मात्र पाहिजे. तर आज हे असं मस्त मेथकूट आपण आईच्या हातचं बघूयात कसं करते तिथे. आणि बरं काय, ह्या डाळी आम्ही कपड्यांनी जरा दमट कपड्यांनी पुसून घेतल्या आणि तांदूळ धुवून वाळवून घेतले. ते टिकावेत म्हणून मी याला पावडर वगैरे लावून ठेवलेली असते. त्याला पावडर वगैरे काही लावलेली नसेल तर तांदूळ धुवायची काहीच गरज नाहीये. आणि ही वाटी थोडी मोठी आहे, ही आपली रेग्युलर वाटी आहे जेवणातली. तर रेग्युलर वाट्या वापरल्या तर ही 1.5 वाटी धरा. तर आम्ही आधी डाळी भाजून घेतो आणि ती प्रमाण सांगेल आता तुम्हाला. हरभऱ्याची डाळ 200 ग्रॅम मंद गॅसवर भाजायची. हे मी लहानपणापासून जे मेथकूट खात आलेली आहे त्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. आई आता ही बघ डाळ भाजून झाली आहे ना. हा, सोनेरी रंग आहे आणि अशी थोडीशी खाऊन बघा, कुडकुड कुडकुड लागली ना. हे बघा मस्त कुडकुडीत झालेली आहे की झाली समजायचं. हा, तर आता मी ही डाळ काढून घेते. हा आई, आता काय भाजायचं ग? आता उडदाची डाळ भाजूया. उडदाची डाळ 150 ग्रॅम. थोडी हरभरा डाळीच्या अर्ध्यापेक्षा थोडे जास्त घेतलेत, कारण उडदात प्रथिन म्हणजे प्रोटीन जास्त असतात. काही लोक मुगाची डाळ घालतात. हो ना, खूप प्रकारे मेथकूट बनवलं जातं असं लक्षात आलं. धान्याचं प्रमाण पण वेगवेगळं असतं, पण जास्त प्रोटीनसाठी उडदाची डाळ जास्त घेतलीये म्हणून मूग डाळ घातली नाहीये. पण मूग डाळ घेणार असाल तर 100 ग्रॅम मूग डाळ आणि 100 ग्रॅम उडीद डाळ घ्या. आई, थोडासा मध्यम गॅस अधनमधन केला तरी चालेल ना ग, नाहीतर ना खूपच वेळ लागतो हे सगळं भाजायला. तर हे आता चटचट उडायला लागलेत बघ उडीद. तर आता गॅस बंद करू का? बंद कर. हा, हे बघा ना, असं एवढं भाजलं गेलंय. असं फार डार्क नाही झालं तरी चालेल, थोडस गोल्डन कलरचं झालं ना की बंद करायचं. काढून घेते आता ही डाळ. काढून घे. ओके. आणि तांदूळ भाजायला घे. आणि तांदूळ ते 100 ग्रॅम. म्हणजे हरभरा डाळीचे अर्धे तांदूळ घेतलेत. मी इथे इंद्रायणी तांदूळ वापरलाय, कुठलाही सुवासिक तांदूळ चालू शकतो. गुलाबी झालेत तांदूळ, आता काढायला हरकत नाही. थोडा खाऊन बघू का? उडतोय तो, म्हणजे झालाय. मस्त कुडकुडीत झालाय. आता हे तांदूळ असे मस्त झालेले काढून घेते. हा, आता आपल्याला काय काय भाजायचंय ग? 1 मोठा चमचा जिरं. 1 मोठा म्हणजे 1 टेबलस्पून. हा, अगदी भरून घेतला 1 टेबलस्पून मी आई, म्हणजे अगदी शिग लावून घेतलाय. आणि 6 वेलदोडे. 6 वेलदोडे. ओके. आणि लवंग 6 आणि 10-12 मिरे. लवंग मिरी उन्हाळ्यात पण घ्यायचं का? थंडी आहे ना म्हणून त्याच्यात. पावसाळा आणि थंडीमध्ये हे घाला, म्हणजे मग हवा बाधत नाही. उन्हाचा किंवा गरमीचा त्रास होत नसेल तर उन्हाळ्यात पण घाला. वास छान येतो त्याचा. अर्धा टीस्पून मेथी घेतलीये आणि आता हे आपण सगळं भाजून घ्यायचं. ठीक आहे. आता क्रमाने हे भाजून घ्यायचं. आधी जिरं भाजून घेते. ठीक आहे, मंद गॅसच ठेवलाय. हा आई. हा, मसाले एकत्र भाजायचे नाहीत ना ग? प्रत्येक मसाल्याचा भाजायचा वेळ वेगळा. शेवटी मेथी भाजायची. हा, म्हणजे मेथी फार भाजली गेली तर कडू होते ती. बरं, म्हणून मेथी अगदी सगळ्यात शेवट टाकायची. अशा एक एक गोष्टी भाजून घ्यायच्या. तर जिरं अर्धवट भाजून झालंय, तर आता आपण वेलदोडे घालायचे का? वेलदोडे घातले. लवंगानंतर घालूयात ना, थोडं वेलदोडे भाजले जाऊ देत, कारण वेलदोडा आपण सालासकटच ग्राइंड करणार आहोत ना. हो, सालं काढायची काही गरज नाही. त्याची सालं पण कुरकुरीत व्हायला पाहिजेत एकदम. हा आई, आता हे भाजलं गेलं व्यवस्थित. आता काय घालतेय? लवंग आणि मिरी. बर आई, हे तेला तुपावर भाजायची गरज नसते का ग? नाही, कोरडंच भाजायचं. कोरडंच भाजायचं. बर, वर्षात ते भाजत आलेलं आहे. बरं, मेथी टाकूया. हा चालेल, मग मेथी घाल. मेथी सगळ्यात शेवट घातली. हा, मी जास्त भाजायची नाहीये. चल, आता हे झालंय भाजून, मी गॅस बंद करते आता. हा, मोहरीची डाळ दे. किती देऊ? 1 चमचा दे. बरं. काही जण मोहरी घालतात बर का, पण आपण डाळच घालतोय कारण त्याला काळा रंग शक्य तेवढं नको यायला. भांड गरम आहे आणि हे मसाले गरम आहेत ना, त्याच्यामध्ये होऊन जाईल तेवढी. हो, तेवढीच पुरते. हे मी आता घालते ह्या डाळींवरती. हे आपण आता पावडर मसाले काय घेतले? 2 टेबलस्पून तिखट घ्यायचं.
1 टेबलस्पून हळद, हा 1 टीस्पून हिंग घ्यायचं, बर 1 टीस्पून सुंठ पावडर. पावडर घेतली. हा हा तर आता हे सगळं गरम भांड्यामध्ये मी घालून घेते. तिखट, हळद, हिंग आणि सुंठ. मीठ पण घाल त्याच्यात एक चमचा. बर गरम भांड्यातच घालतीये, म्हणजे कसं आहे ना, पावसाळ्यामध्ये मीठ थोडंसं सातळलेलं असतं, ते गरम भांड्यात घातलं की कोरडं होईल. तेवढंच पुरे, जास्त नाही झालं ना. नाहीतर मग तुम्ही चवीप्रमाणे घाला हा तुमच्या मीठ. अजून गरम आहे बऱ्यापैकी. हे सगळं त्याच्यामध्ये आरामात भाजलं जाईल. आता गरम होईल, म्हणजे भाजलं नाही जाणार, गरम होईल. ते सगळं मिक्सर मधनं काढ. हो पण मी हा मसाला नाही घालत मिक्सर मध्ये, कारण हळदीने ना मिक्सरचं भांड आणि त्याचं वरचं प्लास्टिकचं कव्हर असतं ते पिवळं होतं. बरं मग मग हे नंतर घातलं तरी चालेल ना सगळं? चालेल, त्या पावडरच आहेत. हा मी हे सगळं मिक्सर मधनं हो. काढते. आपण नंतर खुदखुद्या भात हो, नंतर हो. दाखवूया आता ब्रेक घेऊन. वा फर्स्ट क्लास, एकदम मस्त आहे. खमंग वास पण छान सुटलाय. बारीक केल्यावर अजून वास सुटणार आहे. मस्त आपलं झालेलं आहे दळून. हे आता चाळून घ्यायचंय. तर हे मी असं सपिटाच्या चाळणीने चाळून घेतलंय. एवढा गाळ शिल्लक राहिला आणि हा गाळ परत मिक्सर मधनं बारीक करून मेटकुटामध्ये घालू शकतो. काय मस्त वास सुटलाय. तर असं मेटकूट झालेलं आहे. हे बघा एकदम फाईन, एकदम बारीक झालंय. आणि आता ह्याच्यामध्ये ना हा सगळा पावडर मसाला घालते, जो गरम भांड्यामध्ये आपण शेकायला ठेवला. आता हळद, सुंठ, हिंग. एकदम मऊ आणि सुंदर झालंय. हे खाऊन बघ, चव घेऊन बघ. मिरच्या हवाय आणखी. चालेल चालेल, मी एका पायावर तयार असते चवी घ्यायला. तिखट वगैरे बरोबर आहे का? एकदम मस्त झालंय, खूपच टेस्टी. आता तुम्हाला खुदखुद्या भात आणि त्याचा आपण डांगर पण करतो ना ग, छान लागतो ना डावीकडे. सो ते पण नंतर मला दाखव कसं करायचं. आता हे असं मस्त आपलं झालेलं आहे मेटकूट. मस्त गरम गरम वाफाळता भात आणलेला आहे. मला तूप मेटकूट भात पण खूप आवडतो. तर मग ह्याच्यावर किती मेटकूट घालू? एखादा चमचा. मस्त भरपूर तूप. आणि हे असं मस्त गरमागरम खायला असेल ना तर क्या बात. आणि डांगर व खुदखुद्या भातासाठी आईने सांगितलेल्या प्रमाणात 4 छोटे चमचे तुपाची, जिरं, हिंग, हळद, कढीपत्ता आणि लाल मिरच्यांची बनवली फोडणी. अर्धी फोडणी घातली मेटकुटाच्या डांगरात आणि अर्धी खुदखुद्या भातात. मेटकुटाचं डांगर बनवण्यासाठी घेतलं 2 चमचे घट्ट दही, घातलं 2 चमचे मेटकूट, किंचित मीठ, चमचाभर कांदा. फोडणी घालून दाखवतोय, पण फोडणी घातलीच पाहिजे असं काही नाहीये. तसं पण ते सुंदर लागतं. एकदम झटपट होणारा एक डावीकडचा पदार्थ म्हणून उत्तम लागतं. आणि फोडणी घालायचीच असेल तर ही फोडणी आईच्या आग्रहास्तव खास याच्यामध्ये जास्तीची मिरची. तिखट आवडतं ना तुला? ह्याच्यावर मस्त कोथिंबीर घालून खमंग फोडणीचं डांगर तयार आहे. उरलेल्या फोडणीत घातला भात, मस्त मऊ करून त्यात घातलं 2 वाट्या पातळ ताक, 1 चमचा मेटकूट, थोडं मीठ, साखर आणि कालवून घेतलं. भात केला गरम. खुदखुद करायला लागला की खुदखुद्या भात तयार. मस्त आई, मला एकदम तू लहानपणामध्ये माझ्या नेलंस. लहान मुलाला तो आवडतो फार. आणि आईला करायला किती सोपा असतो ना. मेटकूट तयार असेल की हा असा मस्त खुदखुद्या भात 2 मिनिटात तयार होतो. काय मस्त आहे एकदम. चुरचुरीत चुरमुऱ्यांमध्ये घातलं मेटकूट, तूप, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, लिंबू, मीठ आणि साखर आणि मेटकुटाची भेळ तयार. मंडळी, मेटकूट करता करता एक मस्त कविता सुचलीये बघा. तुम्हाला आवडतीये का? गरमागरम भात, त्यावर लोणकडी तूप, वरून भुरभुरलं खमंग मेटकूट. खुदखुद्या भाताची गंमतच न्यारी. खुदखुद्या भाताची गंमतच न्यारी, खाऊन वाढणार नाही कधीच डेरी. लहान थोर मारतील भेळेवर ताप, लहान थोर मारतील भेळेवर ताप, चुर चुर चुरमुरे प्लेट होईल साफ. दही मेटकुटाचं जमलं मेटकूट, दही मेटकुटाचं जमलं मेटकूट, वरून खमंग फोडणी, चवीची लय लूट. जर का झाला असाल तुम्ही तृप्त सारे, जर का झाला असाल तुम्ही तृप्त सारे, द्याल ना एक लाईक,
लिहा ना शेरे. आपतांना सांगा आपल्या चॅनलची गोष्ट. आपतांना सांगा आपल्या चॅनलची गोष्ट आणि चॅनल सबस्क्राईब करून आधार द्या फक्त. पुन्हा भेटूयात तुम्ही आम्ही सारे. पुन्हा भेटूयात तुम्ही आम्ही सारे. संवाद साधण्या चोखंदर खवय्या. आणि ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.